श्री स्वामी समर्थ. जय यळकट जय मल्हार. कुंभ राशीच्या जातकानं आजपर्यंत तुम्ही जे काही दुःख सहन केलंय, ज्या कष्टांच्या आगीत तुम्ही जळला आहात, त्याची मोजदाद कुणाकडेच नव्हती. हक्काच्या माणसाने पाठ फिरवली आणि नशिबाने साथ सोडली जेव्हा तुम्ही फक्त आपल्या जेजुरीच्या खंडोबारायाकडे साकडं घातलं होतं. येळकोट येळकोट घरे बा म्हणत तुम्ही डोळ्यात पाणी आणून ज्या न्यायाची वाट पाहत होता ते क्षण आता अगदी जवळ आलाय. एप्रिल महिन्याचे शेवटचे 72 तास हे साधेसुधे नसून तुमच्या आयुष्यातील सर्व अनिष्टाचा नाश करणारे ठरणार आहेत. खंडोबा महाराजांची तलवार आता तुमच्या शत्रूचा अडचणीचा थरकाप उडवण्यासाठी सज्ज झाली. ब्रह्मांडात अशा काही शक्ती सक्रिय झाल्यात की ज्याची कल्पना कोणत्याही शास्त्रज्ञानाला किंवा सामान्य मानवाला करता येणार नाही. हा एक असा नशिबाचा भूकंप आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबाचे आणि अपमानाचे इंबले जमीनदोस्त करेल. पण लक्षात ठेवा, हे भाग्य प्रत्येकाच्या वाटेला येत नाही मित्रांनो. ज्यांच्यावर मार्तंड देव मल्हाराची विशेष कृपा आहे अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना या 3 दिवसात निसर्गाकडून, या ब्रह्मांडाकडून 3 विशेष संकेत मिळतील. हे संकेत म्हणजे ब्रह्मदेवाचा तो अंतिम इशारा आहे जो तुम्हाला सांगतोय की तुमची वनवास संपण्याची वेळ आली आहे. जर या संकेताकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र हातात आलेलं सोन्याचं ताट सुद्धा पुन्हा मातीत मिसळायला वेळ लागणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 भयानक अशा शक्तिशाली संकेताबद्दल सांगणार आहे जे एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला घडताना दिसतील. ब्रह्मांडात होणारी ही मोठी उलथापालथ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल की संकटाची? खंडोबा महाराजांचा तो विशेष आशीर्वाद नेमका कोणाला मिळणार आणि या महाभूकंपातून वाचून श्रीमंतीच्या शिखरावर कसं पोहोचायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबावर परिणाम करू शकते. सावधान राहा, कारण आता वेळ तुमच्या हातात नाही तर काळाच्या हातात आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकानं गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यामध्ये जणू एक जळतं सरण झालतंय. तुम्ही कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी नशिबाने नेहमीच तुम्हाला शेवटच्या क्षणी धक्का दिलाय. घरातल्या कटकटी असोत किंवा बाहेरून मिळणारा तिरस्कार, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हालाहाल विषासारखा घोट घेतलाय. प्रत्येक रात्री तुम्ही उशी ओल्या होईपर्यंत रडलात, पण तुमचं हे दुःख समजून घेणारं कुणीच नव्हतं. ज्याच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं त्यानेच तुम्हाला निरुपयोगी ठरवलंय. तुमच्या मनात एकच प्रश्न असायचा की माझ्याच नशिबात इतकी वाईट वेळ का आली आहे? या भयानक परिस्थितीला कारणीभूत होता तुमच्या कुंडलीत बसलेला अंगारक योग. जेव्हा मंगळ आणि राहूची युती तुमच्या कुंडलीच्या प्रथम भावात झाली तेव्हा तुमच्या आयुष्यात अग्नितांडव सुरू झालं आणि या अंगारक योगाने तुमच्या बुद्धीवर भ्रम टाकला, तुमच्या क्रोधावर भर घातली आणि तुमच्या हातात आलेला विजयाचा घास सुद्धा हिरावून घेतला. शनीची 7:30 आधी सुरू असताना या मंगळ राहूच्या युतीने तुमच्या संयमाची परीक्षा घेतली. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय उलट पडत होता, जवळचे मित्र शत्रू बनत होते आणि कष्टाने कमवलेला पैसा पाण्यासारखा वाहून जात होता. जणू काही एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला सातत्याने खाली खेचत आहे. पण या दुःखाच्या काळात सुद्धा तुम्ही स्वतःच्या कुलदैवत खंडोबा महाराजांवरचा विश्वास ढळू दिला नाही. हीच तुमची सर्वात मोठी ताकद होती. जे काही तुमच्यासोबत घडलं तो तुमच्या कर्माचा फेरा नव्हता, तर तो या क्रूर ग्रहाचा खेळ होता. हा वेळखा इतका घट्ट होता की तुम्हाला वाटलं आता सगळं काही संपलं, पण लक्षात ठेवा, सूर्य मावळला की अंधार होतो, पण तोच अंधार एका नवीन पहाटेची चाहुलही असतो. तुमच्या कुंडलीतील हा विघातक काळ आता शेवटच्या घटका मोजत आहे आणि एप्रिलचे हे शेवटचे 3 दिवस याच कष्टाचा हिशोब चुकता करण्यासाठी येत आहेत. आता हा दुःखाचा महासागर आटणार आणि आनंदाचा पूर येणार, पण त्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. कुंभ राशीच्या जातकानो, आता डोळे उघडून समोर पहा, कारण ब्रह्मांडाच्या गर्भात एक असा चमत्कार घडतोय जो शतकानुशतके घडलेला नाहीये. 24 एप्रिलला मंगळाने मीन राशीत प्रवेश केला आणि तुमच्या कुंडलीत तो रक्ताचा प्यासा अंगारक योग कायमचा संपला. पण खरी खळबळ तर आता उडणार. एप्रिलच्या शेवटच्या 72 तासात शनी मंगळ शुक्राची अशी काही तिग्रही युती होत आहे ज्यामुळे अवघ्या ब्रह्मांडाचा थरकाप उडणार. हा कोणताही सामान्य बदल नाही, तर तुमच्या नशिबाचा तो भूकंप आहे मित्रांनो. लक्षात घ्या, जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याच्या भिंती पाडून तेथे सुवर्ण काळ उभा करणार.
ही उलथापालथ तुमच्या शत्रूला धूळ चारण्यासाठी आणि तुम्हाला सिंहासनावर बसवण्यासाठी होत आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुलदेवताचा म्हणजे जेजुरीच्या खंडोबा महाराजांचा एक विशेष दृष्टांत मिळणार. ज्यांनी मनोभावे भंडारा उधळला होता त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष जीवनात महाराजांचे संकेत मिळायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला अचानक पिवळा रंग दिसेल किंवा स्वप्नात एखादा जुना किल्ला किंवा तलवार दिसेल. हे संकेत म्हणजे म्हाळसा कांत आता तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले आहेत. खंडोबा रायाचा आशीर्वाद जेव्हा मिळतो तेव्हा काळाही आपला मार्ग बदलतो. तुमच्या आयुष्यात जे काही अशक्य होतं ते आता खंडोबाच्या कृपेने एका क्षणात शक्य होताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहात. पण सावधान, ही उलथापालथ होत असताना ब्रह्मदेवाने एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. जेव्हा जेव्हा नशिबाचा मोठा भूकंप येतो तेव्हा तो जुन्या सर्व गोष्टी उद्ध्वस्त करतो. जर तुम्ही तुमच्या जुन्या सवयी, नकारात्मक विचार सोडले नाही तर या बदलाच्या ओघात तुम्ही सुद्धा भरडले जाऊ शकता. आणि हे शेवटचे 3 दिवस मध्ये जणू काही स्वर्गाचे दरवाजे उघडण्यासारखे आहेत मित्रांनो. जर तुम्ही तयार नसाल तर ही संधी तुमच्या दारातून परत फिरेल. म्हणूनच या काळात काय घडणार आहे आणि ब्रह्मदेवाचे ते गुप्त संकेत कोणते आहेत याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं, हे आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ चुकवू नका, कारण येथूनच तुमच्या श्रीमंतीचा मार्ग सुरू होणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो आता अत्यंत सावध व्हा. एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसात तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडणार ज्यांना सामान्य माणूस योगायोग समजून सोडून देईल. पण ब्रह्मदेवाचा हा इशारा आहे की हा योगायोग नसून तुमच्या नशिबाच्या भूकंपाची पहिली पावलं आहेत. पहिला संकेत म्हणजे जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा वाटेत काळा कुत्रा किंवा कावळा वारंवार दिसू लागला किंवा तुमच्या कानावर अचानक घंटानाद ऐकू आला तर समजून जा की खंडोबा महाराजांनी तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण केला आहे. हा संकेत सांगतो की तुमच्या घरातून आता दरिद्रता कायमची बाहेर राहणार आहे. दुसरा संकेत अत्यंत भयानक व तितका शक्तिशाली आहे. जर या 72 तासात तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, रात्रीची झोप उडाली किंवा मनात कसली तरी भीती वाटू लागली तर घाबरू नका. हा ब्रह्मदेवाचा इशारा आहे की तुमची जुनी ऊर्जा नष्ट होत असून तुमच्या शरीरात एक नवीन दिव्य शक्ती प्रवेश करेल. या काळात तुम्हाला अचानक पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा सोन्यासारखी चमकणारी एखादी गोष्ट दिसली तर तो खंडोबा रायाचा आशीर्वादच समजा. पण लक्षात ठेवा, या काळात जर तुम्ही कुणाचा अपमान केला किंवा खोटं बोलला तर हा आशीर्वाद शापात बदलायला वेळ लागणार नाही. हे संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या पैशाची व सुखाची चाहूल आहेत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे जो तो थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडला आहे. जर या 3 दिवसात तुम्हाला एखादा जुना मित्र ज्याच्याशी तुमचं बोलणं बंद होतं तो अचानक भेटला किंवा तुम्हाला एखादी जुनी हरवलेली वस्तू अचानक सापडली तर तो संकेत आहे की तुमची रखडलेली कामं आता खंडोबाच्या तलवारीसारखी वेगाने मार्गी लागतील. हे तीनही संकेत म्हणजे तुमच्यासाठी अलार्म आहेत. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ब्रह्मांडाची ही मोठी शक्ती तुमच्या आजूबाजूची असूनही तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. पण हे संकेत मिळाले नेमकं काय करायचं आणि तो नशिबाचा भूकंप तुमचं आयुष्य कसं बदलणार हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग म्हणजे पुढे भविष्यवाणी पाहायला विसरू नका, कारण येथे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर दडलंय. तर कुंभ राशीच्या जातकांनो आता श्वास रोखून धरा, कारण 28, 29, 30 एप्रिल हे 3 दिवस जेव्हा तुमच्या आयुष्याच्या नशिबाचा काही भूकंप घेऊन येतील जो तुमच्या आयुष्यातील दुःखाचा प्रत्येक दगड निखळून टाकेल. ब्रह्मांडातील ग्रहाची युती अशा काही बिंदूवरती पोहोचली जिथे शनीची शक्ती आणि खंडोबा महाराजांचा प्रताप एकत्र येईल. हा भूकंप म्हणजे मित्रांनो जमिनीवरचा नाही तर तुमच्या नशिबाच्या तिजोरीवर होणार आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर शून्य मानलं त्यांना आता तुमच्या प्रगतीचा आकडा मोजायला मोजता घाम फुटले. ही वेळ आहे त्या कष्टाच्या फळाची ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. या 72 तासाच्या काळात अशा काही घटना घडतील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्हाला एखादा मोठा वारसा हक्क मिळेल किंवा ज्या जमिनीचा वाद वर्षानुवर्ष सुरू होता त्याचा निकाल अचानक तुमच्या बाजूने लागेल किंवा नोकरीत असा काही बदल होईल की तुमचं पद प्रतिष्ठा रातोरात बदलेल. हा भूकंप फक्त पैशापुरता मर्यादित नाही तर खंडोबा रायाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील पितृदोष, करणी बाधेसारखे प्रकार या भूकंपाच्या धक्क्याने कायमचे नष्ट होतील. तुमच्या घरात जे आजारपण आणि नैराश्य होतं मित्रांनो ते आता खंडोबाच्या तलवारीने कापले जाईल. हे 3 दिवस तुमच्या 7 पिढ्यांच्या गरिबीचा अंत करण्यासाठी आले मित्रांनो. लक्षात ठेवा, हा भूकंप जेव्हा येतो तेव्हा जुन्या व मोडकळीस आलेल्या गोष्टी गाळून टाकतो. जर तुम्ही अजूनही जुन्या लोकांच्या आठवणीत किंवा जुन्या नुकसानीचा विचार करत बसला आहात तर तुम्ही नवीन संधीला मुकाल. आणि ब्रह्मदेवाचा अंतिम इशारा आहे, तयार राहा, कारण ही संधी तुमच्या दारावर एकदा थाप मारणार आहे. या 3 दिवसात तुम्हाला कोणत्या एका गोष्टीपासून लांब राहायचं आहे आणि खंडोबा महाराजांचा प्रसन्न करून नशिबाचा भूकंप आपल्या बाजूने कसा वळवायचा आहे हे आपण आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, भाग हा
शेवटचा भाग पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, कारण तोच तुमच्या जीवनाचा खरा मंत्र आहे. कुंभ राशीच्या जात कोण भूकंपाचा नशिबाचा हा भूकंप तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार हे मात्र निश्चित झालं. पण या दैवी आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी आणि ब्रह्मदेवाच्या कोपापासून वाचण्यासाठी तुम्हाला खंडोबा महाराजांचा एक उपाय करायचा आहे. हे 72 तास संपण्यापूर्वी शक्य असल्यास कोणत्याही खंडोबा महाराजाच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या देव्हाऱ्यात महाराजांच्या टाकासमोर बसून पिवळा भंडारा उधळायचा आहे. येळकोट येळकोट जय मल्हाराचा जयघोष करायचा. या काळात जेवणामध्ये सात्विकतेचे पालन करायचे आणि विसरू नये या 3 दिवसात कुणाची फसवणूक करायची नाही. कारण हा आशीर्वाद जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने तुमची एक चुकीची चाल सुद्धा हिरावून घेऊ शकतो. सावधान राहा. एक छोटीशी चूक आणि 99% लोक करतात ती म्हणजे या काळात मिळालेल्या संधींना सर्वांना सांगत सुटणे. ब्रह्मदेवाचा स्पष्ट संकेत आहे की 28 ते 30 या 3 दिवसादरम्यान तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडेल किंवा जे काही संकेत मिळतील ते गुप्तच ठेवा. जर तुम्ही या आनंदाचे प्रदर्शन केले तर लोकांची नजर तुमच्या प्रगतीला ग्रहण लावू शकते. ही वेळ शांत बसून आपला पाया मजबूत करण्याची आहे. मित्रांनो, खंडोबा रायाची तलवार तुमच्या संरक्षणासाठी सज्ज आहेच, पण तुमची श्रद्धा आणि संयमच तुम्हाला या श्रीमंतीच्या शिखरावर कायमची टिकून ठेवेल. मित्रांनो, ब्रह्मांडातील ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यातील एक नवीन दिशा देण्यासाठी सज्ज आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्यासाठी एक सावधगिरीचा इशारा आणि आशेचा किरणही आहे. जर तुम्हालाही वाटत असेल तर कुंभ राशीचे दिवस बदलणार आहेत तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने येळकोट येळकोट जय मल्हार किंवा घरी बा असे लिहायला विसरू नका. श्रद्धेने लिहा. मित्रांनो, तुमच्या एका कमेंटमध्ये इतकी शक्ती आहे की तुमची श्रद्धा महाराजापर्यंत पोहोचेल. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी या महाभूकंपातून मिळणाऱ्या पहिल्या मोठ्या धनलाभाची तारीख सांगणार आहे. तोपर्यंत सावध राहा आणि महाराजांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. जय मल्हार.